पहा आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे सर्वात महत्वाचे सूत्रे पाहणार आहोत आपण. आता सुरुवात पहा कशी होते. त्रिकोणमितीय गुणोत्तरे फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणामध्येच असतात हे डोक्यात राहायचं. काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशाच्या कोणासमोरील बाजू म्हणजे कर्ण. आता आपण थीटा कसं गृहीत धरायचं त्यावरून आपले लगतची आणि समोरील बाजू होत असते. आपण थीटा समजा इथं गृहीत धरला तर आता आपल्या लगतची बाजू ही झाली, थीटाच्या लगतची बाजू, आणि ही झाली समोरील बाजू. सांगत असताना फक्त डोकं लावून चालायचं. काय तर पहिला साइनचं जे आपलं त्रिकोणमितीय गुणोत्तर असतं आपलं साइन. आता थीटा दिले तर थीटा, तर ह्याचं सूत्र काय आहे तर सूत्र आहे कोणा समोरील बाजू, कोण म्हणजे ह्या थीटा समोरील बाजू, समोरील बाजू म्हणजे ही, छेद कर्ण. पुन्हा लिही म्हणा, समजून घ्या. साइन थीटा, थीटा म्हणजे इथं तुम्हाला काही पण येऊ शकते. इथं तुम्हाला 0 येऊ शकते, 30 येऊ शकते, 45 येऊ शकते, 60 येऊ शकते, 90 येऊ शकते. असे हे ज्यांच्या किमती आपल्याजवळ आहेत का ते येऊ शकतात बरं का. ज्यांच्या आपल्याकडे किमती नाहीत का त्यांच्यासाठी हे सूत्र लागू होत नाही आणि कामाला येत नाही. ह्या मापाचे जर कोण असतील त्यावेळेस आपल्याला हे सूत्र वापरता येतात, गुणोत्तर काढता येतात, उत्तर पण निघत असते. बाकीच्यांसाठी तुम्हाला लॉग टेबल म्हणून एक असते, लॉग टेबल. ते आता काय तुम्हाला वापरायला का म्हणजे ते तुम्हाला कामाला येणार नाही. ते 10वी झालं की 12वी त्यानंतर डिग्रीला ती कामाला येते. लॉग टेबल म्हणून एक असते, ऐकलं असतात ते. असो ते आपल्या कामाला नाही. तर जे महत्वाचे आणि गरजेचे जे काही कोण आहेत ते तुम्हाला 90 पर्यंत दिले, तर ह्याच्या पुढे सुद्धा असतात. 90 180 पर्यंतच्या कोणापर्यंतचे माप दिलेले असतात, पण तुम्हाला फक्त 90 अंशापर्यंतच आहे. तर ह्या थीटाच्या ठिकाणी काय येणार आहे आपले हे कोण येणार आहे. तर इथं थीटा म्हणजे तुमचे कोणतं तरी कोण असणार आहे हे लक्षात राहू द्या. मग त्याचं उत्तर काढायचं म्हणलं तर कोणासमोरील बाजू छेद कर्ण, मग त्यांचे माप दिलेले असतात आपल्याला काहीतरी, त्यावरून सुद्धा आपण काढू शकतो. कोणासमोरील बाजू म्हणजे ही बाजू नुसतंच घ्यायची आहे का, ह्याचं माप घ्यायचं इथं, आणि लगेच हे कर्णाची माप, कर्णाचं जे काही असेल माप ते, त्यावरून आपण किंमत काढू शकतो. तर इथं काय होईल मग तुमचं AB छेद AC हे झालं पहिलं सूत्र तयार. लिहून घ्यायचं सोबत. कॉस थीटा साठी असते कोणालगतची बाजू छेद कर्ण. लगतची बाजू आहे BC आणि कर्ण आहे AC. दुसरा सूत्र झालं. त्यानंतर ना तिसरा सूत्र आहे तुमचं टॅन थीटा. तर टॅन थीटा बरोबर असते साइन थीटा छेद कॉस थीटा. पण असं आपल्या ह्या स्वरूपात जर पाहायचं म्हणलं तर हे असते कोणासमोरील बाजू छेद कर्ण. हे झालं तुमचं टॅन थीटा. आता हे मुख्य 3 जर तुम्ही सूत्र पाठ केले तर बाकीचे 3 पाठ करायला काही अडचण येणार नाही. ते कसं असते पहा. साइनचं इनव्हर्स म्हणजे गुणाकार व्यस्त असते. कोसेक म्हणजे कोसेक बोला सॉरी कोणा लगतची ना, कोणा लगतची
सांगत जा, काय अडचण नाही. कोसेक थिटा बरोबर काय असते? साइनचं इनव्हर्स. साइनचं इनव्हर्स म्हणलं तर काय होईल तुमचं? साइनचं इनव्हर्स म्हणलं तर आता ह्याचं उलट सुलट करून टाकायचं सरळ सरळ. कर्णछेद कर्णछेद कोणा समोरील बघ, कोणा समोरील. आणि हे झालं चौथं. आपलं पाचवं सूत्र आहे सेक थिटा, ते असते कॉसचं इनव्हर्स. तर कॉस जे आहे त्याचं उलट सुलट करायचं. कर्णछेद कोणा लगत. आणि टॅन जे असते त्याचं इनव्हर्स असते कॉट. म्हणजे कॉटचं उत्तर येईल तुमचं कॉट थिटा बरोबर असते कोणा लगतची बाजू छेद कोणा समोरील. सविस्तर एकाखाली एक तुम्ही लिहून घ्या बरं का. तिथं माझ्यासारखी खिचडी करू नका. तुम्ही एकाखाली एक लिहिलेलं दिसलं पाहिजे. आपण काल सूत्र पाहत होतो त्रिकोणमितीय गुणोत्तराचे. तर आज पण आपल्याला काही महत्वाचे सूत्र पाहायचे. काल पाहिलेल्यांपैकी निवडून. तर आज आपल्याला गुणाकार व्यस्तचे सूत्र पाहायचे. त्रिकोणमितीय गुणोत्तरे. पहिला आहे साइन थिटा. ह्याचं गुणाकार व्यस्त कसं असतंय? त्याचं असतंय 1 कोसेक थिटा. दुसरा आहे कॉस थिटा. त्याचा गुणाकार व्यस्त असते 1 सेक थिटा. आणि तिसरा सूत्र आहे आपलं टॅन थिटा. त्याचा असते 1 कॉट थिटा. अशा पद्धतीनं 3 गुणाकार व्यस्त आहेत आपले. आणि ह्यांच्यापासूनच दुसरे 3 कसे बनतात? तर कोसेक साठी तिसरा चौथा कोसेक थिटा बरोबर 1 साइन थिटा. लिहून घ्या, सोबत लिहून घ्या. पाचवं सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा. हे कसं आपण हे इथलं इथं येतो, इथलं इथं येतो. आणि 6 नंबरचं आपलं कॉट थिटा बरोबर 1 टॅन थिटा. अशा पद्धतीनं हे आपले इनव्हर्सचे काही 6 फॉर्म्युले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्यांच्यापासूनच पुढचे 3 तयार होतात. ह्यांच्यापासूनच परस्पर. आता हे याला आम्ही गुणाकार व्यस्त सांगत आहे, पण त्यांनी आपल्याला परस्पर संबंध कसे आहेत ते दाखवलेले आहेत. तर परस्पर संबंध अशा पद्धतीने गुणाकार व्यस्तचेच आहे, इनव्हर्स म्हणतो आपण त्याला. आणि ह्यांच्यापासून नवीन बनणारे सूत्र कोणते? तर साइन थिटा गुणिले लिहितोय साइन थिटा गुणिले आपण डॉट देऊन दाखवू शकतो कोसेक थिटा बरोबर असे 1. हा पहिला सूत्र. दुसरा आहे कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर 1. आणि तिसरा सूत्र टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर 1. हे आपण ह्यांच्यापासून तयार केलेले सूत्र आहे. लिहून घ्या. आपल्याला जर बेसिक सगळ्या गोष्टी माहिती जर असतील तर 100% कुठलाही प्रॉब्लेम म्हणजे चुकणार नाही. हे लक्षात घ्या. हे खूप महत्वाचे आहे आपल्यासाठी. त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील संबंध.
झालं? पहा आता हे सूत्र तयार झालेत, पण यांचं खरंच उत्तर ते येते का, एकच येते का ते पाहू आपण. समजा आपण थिटा बरोबर 30 अंश घेतलं. थिटा बरोबर 30 अंश म्हणजे पहिल्या सूत्रासाठी साइन 30 अंश गुणिले कोसेक 30 अंश बरोबर किती येते ते काढू आपण. साइन 30 म्हणजेच असते 1/2. साइन 30 बरोबर 1/2. एका चेक करा मग. साइन 30 1/2 आहे गुणिले कोसेक 30 असेल मग 2. मग गुणिले आता हे डॉट दिले आपण इथं गुणाकाराचं चिन्ह देऊ. ह्याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 हा वरचा खालचा कटणार, हे पण कटणार, म्हणजे ह्याचं उत्तर ऍक्च्युअली मध्ये एकच येतं. आहे का बरोबर? अशा पद्धतीने आता हे पहिल्या सूत्रासाठीच नाही, दोन्ही सूत्रासाठी पण आपण करून पाहू शकतो. पहा इथं बाकीचे इकडे करून दाखवतो तुम्हाला दोन्ही. आपण दुसऱ्या सूत्रासाठी cos 30 इंटू सेक 30 थिटा बरोबर आपण 30 घेतोय. लक्षात राहू द्या हे सूत्र कधी म्हणजे यांचं उत्तर एक कधी येणार आहे, जेव्हा दोघांचे पण कोण सारखे असतील तेव्हा. दोघांचे कोण पण सारखे असतील तेव्हा. असं नाही कोसेक थिटा गुणिले कॉस थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1 येईल असं आपण सांगू शकत नाही, कारण ते सूत्र बनत नाही, त्यांचे इनव्हर्स ते नाही येत. हे डोक्यात राहू द्या. हे फक्त कोणत्या जोडीसाठी, कोसेक आणि सेक, साइन आणि कोसेक, टॅन आणि कॉट यांच्या जोडींसाठीचेच हे 3 सूत्रांसाठीच हे लागू होते. आता आपण यांचं उत्तर पाहू काय येते. cos 30 बरोबर असेल माझ्या मते वर्गमुळात 3/2 आणि हे असेल तुमचं 2 वर्गमुळामध्ये 3 सेक 30. चेक करून बघा तुमच्या ह्याच्यामध्ये असेल बरोबर आहे का. मग हे कटूनच जाणार आहेत ना, हे ते लक्षात. हे दोघं कटतात, हे दोघं कटतात, म्हणजे उत्तर येईल 1. शेवटचं तिसरं पाहू आपण. टॅन 30 इंटू कॉट 30 ह्याचं उत्तर काय येते ते पाहू. आपल्याला माहिती आहे टॅन 30 म्हणजे 1/वर्गमुळामध्ये 3 असायला पाहिजे. आहे का चेक करून घ्या. आणि गुणिले वर्गमुळामध्ये 3 कॉट 30 असायला पाहिजे. ह्याच्याकडे काहीच नाही म्हणजे 1. हे कटून जातात, हे कटून जातात, म्हणजे यांचं उत्तर पण एकच. म्हणून हे सूत्र तुम्हाला ह्या पद्धतीनं म्हणजे डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. जेव्हा तुम्हाला आलं टॅन 30 इंटू कॉट 30 डायरेक्ट उत्तर लिहून टाकायचं 1. संपला विषय. टॅन 45 इंटू कॉट 45 असं आलं त्याचं उत्तर डायरेक्ट लिहून टाकायचं 1. म्हणजे हे कॅल्क्युलेशन करत बसायची आवश्यकता नाही. म्हणून सूत्र असतं. सूत्र काय काम करतात, जे मधात काही कॅल्क्युलेशन करायचंय ते कमी करण्याचं काम करतात. ठीक आहे, हे काही महत्वाचे सूत्र आपले. अजून बाकीचे पुढचे बघू आपण. आता पुढचे सूत्र आहे त्रिकोणमितीय नित्य समानता. नित्य समानता हे पण खूप महत्वाचे सूत्र आहेत आपल्यासाठी. पहिला सूत्र आहे याच्यात साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 हा पहिला सूत्र आहे. दुसरा आहे सेक आणि टॅनचा आहे आणि कॉट आणि कोसेकचा आहे. 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा आणि दुसरं सूत्र आहे, तिसरं सूत्र आहे आपला 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. ह्याच्यापासून आपण दोन सूत्र परत तयार करू शकतो बघा. ह्याच्यापासून काय करू शकतो आपण, कॉसची किंमत, कॉस वर्गची पण किंमत तयार करू शकतो आणि साइन वर्गची किंमत सुद्धा तयार करू शकतो. साइन वर्ग थीटा बरोबर काय असेल मग, साइन वर्ग थीटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटा बरोबर काय असेल तर 1 वजा साइन वर्ग थीटा ह्याच्यापासून तयार होते.
ह्याचं काय सूत्र तयार होईल बघा. कोसेक वर्ग थिटा बरोबर काय झालं, 1 अधिक कॉट वर्ग थिटा. तर कॉट वर्ग थिटा बरोबर कॉट वर्ग थिटा बरोबर काय होईल की त्याच्या वजा बाकीला, म्हणजे कोसेक वर्ग थिटा वजा 1. अजून एक सूत्र तयार होते, कोणता? आपल्याला जर समजा उत्तर 1 आणायचे तर मग काय होईल, कोसेक वर्ग थिटा वजा कोसेक वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटा बरोबर 1. हे एक सूत्र तयार होते. याच्यापासून पण तसेच 2 सूत्र तयार होतात. पहिलं काय, तर टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा वजा 1 आणि सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा बरोबर 1. अशा पद्धतीनं 3 सूत्र तयार होतात. तिथल्या तिथंच मॅनेज केलंय बरं का आपण, इकडं तिकडं कसं ते बरोबरच्या इकडे गेल्यावर काय होते काय नाही, ह्या पद्धतीने तसं डोकं लावा. लिहून घ्या ते फास्ट मध्ये. एक काढा, त्याच्यातला पहिला लिहायचं काय, सराव संच 6.1 त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, जर साइन थिटा बरोबर 7/25. पहिला प्रश्न आहे, जर साइन थिटा बरोबर 7/25 तर कॉस थिटा टॅन थिटाच्या किमती काढा. असं प्रश्न दिलेला आहे. आपल्याला काय काय काढायचंय, कॉस थिटा आणि टॅन थिटा बरोबर काढायचं. आपण त्या दिवशी पाहिलेले या अशा गणिताला आपल्याला 2 पद्धतीने सोडवता येतं. एक तर त्रिकोणमिती आपलं ते काटकोन त्रिकोण तयार करून, म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आणि दुसरं आपलं नित्य समानताचं सूत्र वापरून. कसंही सोडवलं तरी काय अडचण नाही. तर आपल्याला माहिती आहे काटकोन त्रिकोण काढायचा छानपैकी, ते पटकन समजते. थिटा आपण कुठली तरी एक बाजू घेऊन टाकू, अशी ह्यांना नाव देऊन टाकू आपण ABC. इथं आहे 90 अंशाचा कोन, हा झाला तुमचा कर्ण. आता साइन थिटा बरोबर काय असते, कोणा समोरील बाजू छेद कर्ण. तर कर्ण काय झालं तुमचं 25 आणि कोणा समोरील बाजू झाली तुमची 7. तर काटकोन त्रिकोणामध्ये आपण इथे लिहायचं, त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आपल्याजवळ ह्या किमती होत्या, आपल्याला माहिती आहे ही समोरील बाजू ही कर्ण असते, आपण त्या किमती इथं लिहिलेल्या आहेत. तिसरी बाजू काढायची पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आपल्याला माहिती आहे पायथागोरसचा प्रमेय काय आहे, AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. तर AC बरोबर आहे तुमचं 25, 25 चा वर्ग बरोबर AB बरोबर आहे 7, 7 चा वर्ग अधिक BC चा वर्ग आपल्याला शोधायचा आहे. हे झालं तुमचं 625 बरोबर 7 चा वर्ग 49 अधिक BC वर्ग. आता आपल्याला BC वर्ग काढायचा आहे. तर BC वर्ग काढायचं म्हणलं तर हे इकडे गेला वजा होईल, म्हणजे 625 वजा 49 वजा बाकी करा. तर BC वर्ग बरोबर येईल 584. चेक करा वजा बाकी एवढी. ह्यांचं वर्गमूळ घेऊन टाका. 584 कशाचा आहे रे, 576. कशाचा आहे तो 24 चा. BC बरोबर 24. वजाबाकी बाजूला करून घ्यायचे. काय केलं आपण, 5 मधून 9 काढले, म्हणजे 15 मधून 9 गेले राहिले 6, हातच्या 1, 12 मधून 5 गेले राहिले 7, हातच्या परत 1 घेतला, 6 मधून घेतला 5. ते हातचे कुठून आले काय आले ते तुम्ही शोधा. वजाबाकी पहिलीपासून शिकत आला. तर BC बरोबर आलं आपलं, BC बरोबर आलं 24. तर आपलं कॉस थिटा बरोबर काय असते, कॉस थिटा बरोबर असते कोणा लगतची बाजू छेद कर्ण. म्हणजे तुमचं इथे लिहायचं कोणा लगतची बाजू छेद कर्ण. तर कोणा लगतची बाजू किती आहे 24, कर्ण किती आहे 25, म्हणजे कॉस थिटा किती आलं तुमचं
24/25 आणि टॅन थिटा बरोबर काय असते? टॅन थिटा बरोबर असते कोणासमोरील बाजू छेद किंवा साइन थिटा छेद, ते दोन्हीपैकी कोणतेही वापरू शकता बरं का. आपण डायरेक्ट इथं आता हे सूत्र वापरत आहोत तर ते लिहा. कोणासमोरील बाजू छेद कोणा लगतची, ते आहे 7/24. म्हणून टॅन थिटा बरोबर आलं तुमचं 7/24. चेक करायला घेऊन